नगरपंचायतीच्या निवडणुका लढवताना डोक्यामध्ये एक प्रमुख विषय हा होता की शिर्डीची गेल्या 15 वर्षामध्ये जी दैना झालेली आहे ती संपवणारी टीम उभी करायची. आणि ती टीम म्हणजे काय म्हणून मी माझ्या मनात ठरवलं होतं. यांनी ती आकारात आणली. ज्यांना डाग नाही, ज्यांना वैयक्तिक हितसंबंध नाहीत आणि जे काम करतील अशाच लोकांना संधी द्यायची. आमच्याकडे जेव्हा आम्ही ठरवलं की पॅनल उभा करायचा, अनेक जण आले. काहींनी पैशाच्या ऑफर दिल्या. आम्ही तुम्हाला इतके देतो, आमचं नाव घ्या. टाळलं ते. जे साधे आहे, सरळ आहे, कष्टातून उभे राहिलेले आहेत आणि ज्यांना स्वार्थ नाही असाच वर्ग आम्ही निवडला. आणि हा पॅनल जो आहे हा जवळजवळ आमचा पूर्ण झालेला आहे. आधी सुरुवात जेव्हा केली तेव्हा चेष्टा झाली. काय बाबा पुढे म्हातारा झालाय, आता त्याच्याने काय होणार आहे? त्याच्या मुलाला कोण ओळखणार आहे? तो कुठं राहत होता? पुण्याला राहत होता, कुठं कोल्हापूरला राहत होता, कोण ओळखणार आहे? म्हणजे पहिल्यांदा चेष्टा झाली. जवळचे जे होते तेही लांबून गंमत पाहायला लागले की या फजितीमध्ये आपण कुठं सहभागी व्हायचं. पण आज तेही जवळ येत आहे. आणि या क्षणाला मी तुमच्याशी बोलतो त्या क्षणाला पॅनल जवळ जवळ पूर्ण झालेला आहे. या काही 1-2 जागा भारत्यात तर नाहीत असं नाहीये. कोणाला घ्यायचा आमच्या पुढे प्रश्न आहे. आणि म्हणून स्वच्छ चारित्र्य असलेला, समाजाची सेवा करू शकणारा, शिर्डीच्या वेदनांची, शिर्डीच्या यातनांची, शिर्डीच्या त्रासाची जाणीव असलेला किंवा भोगलेला असा वर्ग आम्ही उमेदवार म्हणून घेतलेला आहे. आता प्रश्न असा आहे की ही लढत शेवटी निवडणूक व्हायची म्हणजे लढत होणार. ती प्रेमाने हो, संघर्षाने हो, होणार लढत. मग लढत व्हायची तर कोणाशी व्हायची? आज जे प्रस्थापित आहेत, आज ज्यांचे पाय रोवलेले आहेत त्यांच्याशी व्हायची. त्यांनी पहिली धमकी दिली, तुम्ही आमची बरोबरी कराल का? तुमची बरोबरी करायची काय म्हणजे बाबा काही आखाड्यातले कुस्ती आहे का? नाही म्हणे. याच्यात काय कराल तुम्ही? याच्यात टिकाल का? अरे लोकांची मानसिकता बघा तुम्ही. हे तुम्ही असं वातावरण निर्माण करून ठेवलंय की लोकांची उघड येऊन बोलायची हिंमत नाही. बोलत नाहीत लोक. का सांग तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला मदत करू, पण आमचं नाव नका घेऊन, आम्हाला समोर नका. का? तुम्ही कोणाकडे भाकरी मागायला जाता, कोणाकडे नोकरी मागायला जाता, कोणाकडे दयेवर जिवंत आहात, तरीही भीती आहे. एका मोठ्या, ज्याच्याकडे 5-50 एकर जमीन आहे, ज्याचा मोठं व्यवसाय आहे, त्याच्याकडे गेलो होतो चर्चेसाठी. म्हणजे त्यांनी भीती बाळगायला काहीच नाही. पण तोही म्हटला मी तुम्हाला 100% मदत करणार आहे, पण माझी अट आहे. काय? माझं नाव कुठंच घ्यायचं नाही. मी काय तुझं नाव नाही घेणार? तू नाही म्हटलं तुझं नाव घे, तुझं काय देवाचं नाव नाही घेणार, पण तू हे सांग की नाव का नाही घ्यायचं? तेव्हा म्हणलं आम्हाला भीती वाटते. उद्या जर आम्ही तुमच्याबरोबर उघड आलो तर आमच्यावर काय बालंट येईल, काय तोंड द्यावं लागेल. आता 10-12 केसेस मी लढतोच आहे म्हणे, त्याच्यात पुन्हा तुमच्यामुळे अजून 2-4 केसेसची भर पडेल, अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणजे बाबा नाव नाही घेणार, मदत कर. म्हणजे या एकेकाळी हे गाव स्वतंत्र होतं, मुक्त होतं. जो तो आपला व्यवसाय आपल्या मर्जीनं करत होता, आपल्या मर्जीनं पोट भरत होता, कोणी कोणाला विचारत नव्हतं. त्या गावावर एवढी पाळी आली की बोलायची सुद्धा भीती आहे, बरोबर चालायची सुद्धा भीती आहे, भेटायची सुद्धा भीती आहे. म्हणून हे सगळं उखडून टाकायचं, हे सगळं संपवायचं. हे साईबाबाचं गाव आहे, हे एका फकीराचं गाव आहे.
त्या फकीराने आपलं पोट भिक्षेवर भरलं आणि त्याच्या नावावर पोट भरणारे कष्ट करून पोट भरतात, त्यांना मुक्त करावं, त्यांना रस्ता करून द्यावा आणि मूळ शिर्डी पुन्हा उभी करावी, या उद्देशाने हा पॅनलचा प्रपंच केलेला आहे. आणि गावच्या लोकांना हीच प्रार्थना आहे की आम्ही जी माणसं उभी केली आहेत ती स्वच्छ आहेत, शुद्ध आहेत, कोणीही व्यसनी नाही, कोणी कमिशन दलाल नाही, कोणी एजंट नाही. तेव्हा लोकांनी आम्हाला सहकार्य करा ही प्रार्थना करतो या निमित्ताने. गावचं आराध्य साईबाबांना वंदन करतो. हनुमंताचं स्मरण करतो आणि आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेल्या सगळ्या पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. विषय तर सगळ्यांना माहिती आहे. गेले काही वर्ष आपण या गावात राहत असताना अनेक गोष्टी चर्चेतून आपल्या कानावरती पडत असतात. प्रामुख्याने त्याच्यातला एक शब्द शिर्डी बदनाम होते, हा शब्द वारंवार कानावरती आपल्या सगळ्यांच्या येत राहिलेला आहे. आता नेमकी शिर्डी बदनाम होते म्हणजे काय? अनेक लोकांशी बोलत असताना अनेक वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते सातत्याने आपण ऐकत आलेलो आहे. शिर्डी बदनाम होते, शिर्डीची अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे, लोक अस्वस्थ आहेत. बऱ्याच वेळा असं वाटायचं का लोक हे आपल्याशीच बोलतात का या लोकांच्या खरंच मनामध्ये अशा भावना आहेत, असे अनुभव आहेत. काही अनुभव एक दोन मुद्दामून ओझरते सगळ्यांच्या समोर ठेवतो की ज्याच्यातून असं वाटलं का गाव म्हणून काही सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. आमच्या गावाकडून एक फोन आला आणि त्या फोन मधून म्हणणं असं होतं आमच्या भावाचं का गावाकडचा एक ड्रायव्हर ट्रक वरती आलेला आहे आणि त्याचं पेट्रोल चोरी झालेलं आहे, तर काही मदत करता येईल का? चौकशी केली, कुठला पेट्रोल पंप काय, माहिती अशी मिळाली का पेट्रोल चोरी करणारी टोळी सक्रिय आहे. एक ट्रक म्हणजे 400 लिटरची टाकी, म्हणजे किमान 40,000 रुपयाचं त्याचं डिझेल, आणि हा रोज उद्योग चालतो. पेट्रोल पंपाच्या मालकाचं म्हणणं होतं की भाऊ आम्ही काय करणार, सगळं सांगून झालंय, तक्रारी झाल्या, पण आता या तक्रारींची दखल घेणार कोणी राहिलेलं नाहीये, त्यामुळे आम्ही दुर्लक्ष केलेलं हे रोजच चालू आहे. म्हणजे डिझेल चोरीची टोळी. गावातून आमच्या एका म्हणजे लॉजवरून फोन आला, मी अधिकृतपणे हे सांगतो, जे माझे थेट अनुभव आहेत. तो फोन हप्ते मागण्याकरता होता. तुम्ही हा व्यवसाय लॉजिंगचा करता, सगळे पैसे देतात, तुमचे येत नाही. म्हणजे आमच्यापर्यंत यायची त्यांनी हिंमत केलेली होती. त्यावेळेस माझ्या मनात खूप मी विचार केला की अरे, मी त्या समोरच्या जे कोणी अधिकारी असतील त्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला की हे बरोबर नाहीये तुम्ही जे म्हणता ते, आणि सगळे देतात, ही हिंमत होती, तुम्ही काय करू शकता. मी दिले नाही, मी त्यांना समजून सांगितलं, त्याच्यानंतर त्यांच्याही काही लक्षात आलं असेल ते आले नाही, हा एक वेगळा भाग आहे. मी विचार केला आम्ही असा की यार हे आपल्यापर्यंत येतात, गावात काय स्थिती आहे. हातावरती विकणारी मुलं इथं माझ्याकडे भेटायला यायची, गरीब मुलं, ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यामुळं झारखंडची पोरं होती ती. आम्ही संघाचं काम करतो, इथं येऊन भेटायचं,
की तुम्ही संघाचे आहात, आम्ही संघाचे आहोत. त्यांना बरं वाटायचं, आमच्या घरातले लोक संघाचं काम करतात, त्यांचा अभिमान असायचा. हातावर विकायचे सामान. एक दिवस तो मुलगा आला आणि मला म्हटला कि भैया गांव जा रहा हूं. तर मी म्हटलं की गांव कब आओगे वापस? तो अब नहीं आऊंगा. म्हटलं का रे? तो रडायला लागला, अब नहीं आऊंगा. मैं, क्यों? सुबह जाते हैं धंधा करने, भैया पकड़ लेते हैं हमारे को, पकड़ के 300 रुपए 400 रुपए मांगते हैं. मतलब कौन? नगर परिषद के कर्मचारी 300-400 रुपए मांगते हैं. बोनी नहीं होती है, सुबह जेब में 100 रुपए नहीं होते हैं और 300-400 रुपए देंगे कहां से? पैसे नहीं दिए, सामान ले लेते हैं. असे अनेक अनुभव स्वतः घेत असताना, लोकांकडून ते ऐकत असताना, घरात चर्चा करत असताना आमचे वडील बाबूजी बाबूराव पुरोहित या नावाने या गावात परिचित असणारे, स्वाभाविक आम्ही चर्चा करायचो. तर तेही म्हणायचे की हे मलाही भेटतात लोक, मलाही म्हणतात खूप, हे तर काही नाही, याच्यापेक्षा वाईट स्थिती आहे, म्हणून काहीतरी केलं पाहिजे, कोणीतरी केलं पाहिजे असं लोकही म्हणतात. पण आता हे काहीतरी कोणीतरी म्हणजे काय नेमकं? याचं काही सोल्युशन नाहीये. आणि मग सोल्युशन नाही असं करत करत जरा असा विचार केला की लोकांच्या या ज्या भावना आहेत, आपल्यापर्यंत आलेले जे विषय आहेत, हे जरा तपासूयात. आणि हे तपासायचं म्हणून भाऊजींनी आम्हाला तरुणांना एकत्र केलं काही, आणि त्यांना समजून सांगितलं की जीवनात धाडस केलं पाहिजे. लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये दुसरी बाजू ठामपणे मांडण्यासाठी कोणी शिल्लक नाही राहिलं तर काय होतं याचं हे चित्र आहे. पण करा, काही लोक धाडस करा, काही लोक हिंमत करा, या पुढं, सामान्य असतील, पण हे केलं पाहिजे. मग काय करायचं? तर त्यांनी सांगितलं की मी एक पत्र देतो, गावात माझा संबंध आहे, परिचय आहे, लोक मला ओळखतात, त्या पत्राची काय प्रतिक्रिया येते ते तुम्ही बघा. आणि म्हणून त्यांनी लिहिलेलं पत्र आम्ही छापलं आणि ते छापून गावात वितरणाचा आता एक 3-4 दिवसापूर्वी आम्ही उपक्रम केला. आश्चर्य वाटेल आपल्या सगळ्यांना, पत्रक वाटप चालू असताना त्याच्यावरती जो फोन नंबर दिलेला होता त्याच्यावरती फोन सुरू झाले होते, त्याच्यावरती मेसेज सुरू झालेले होते. पत्रक वाटतोय, आम्ही सुरुवात केली आहे, 5-25 जणांना दिलं असेल, आम्ही पुढे गेलो असू, तर मागून त्या नंबरवरनं फोन आला की फोन येत आहेत, फोन यायला सुरुवात झालेली आहे. असा प्रचंड प्रतिसाद त्या एका पत्रक वाटपाचा आम्हाला मिळाला. मेसेजेस आता आम्ही ते झेरॉक्स करून ठेवणार होतो, झाले तर दिन मी ते. इतके चांगले, इतके सकारात्मक मेसेज आहेत. काल आम्ही त्या मेसेजेसचा फीडबॅक घेत होतो की कसे कसे मेसेज आले. आश्चर्य वाटेल, आपण तपासू शकतो, ते सोशल मीडियावरती आहे. एकही नकारात्मक मेसेज नाहीये. हजारो मेसेजेस मध्ये एकही सकारात्मक मेसेज आहे की हे केलं पाहिजे, धाडस केलं पाहिजे, गावातून नेतृत्व पुढे आलं पाहिजे, गावाच्या प्रश्नाला घेऊन आलं पाहिजे. आणि हे सगळं बघितल्यानंतर आज ही पत्रकार परिषद प्रामुख्याने आम्ही याच्याकरता म्हटली की हे काहीतरी केलं पाहिजे. हा प्रतिसाद, हे सगळं बघितल्यानंतर हे जे काहीतरी केलं पाहिजे, तर आम्ही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये, शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र गावच्या हिताचा, गावच्या प्रश्नांना बरोबर घेऊन, गावच्या नेतृत्वाला उभं करून, सगळ्यांना साथ घेऊन एक स्वतंत्र पॅनल करून या निवडणुकांना फेस करणं, या निवडणुकांना सामोरं जाणं, याचा निश्चय केलेला आहे. आणि आम्हाला खात्री आहे, आम्हाला विश्वास आहे, ज्या प्रकारचा प्रतिसाद आहे त्याच्यामध्ये स्थानिक अनेक उमेदवार, तुम्ही पुढे आलात तर आम्ही तुमच्या बरोबर येऊ. या भूमिकेमध्ये आमच्याशी संपर्क करून आम्ही या भूमिकेत आलोय की स्वतंत्र पॅनल येत्या 2-3 दिवसामध्ये, आजपासून नॉमिनेशन डेट सुरू झाली आहे, तर पूर्ण पॅनल आम्ही करू आणि तो पॅनल करून गावच्या अनेक प्रश्नांना मार्गी लावण्याकरता प्रयत्न करण्याचा निश्चय करून सांगतो मी, नावही सांगतो मी, नावही सांगतो मी. काय होतं,
काहींची एक मनस्थिती असते. माझ्या लहानपणचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. एखाद्या शेतात चांगले बोरं असायचे किंवा चांगल्या कैऱ्या असायच्या आंब्याला. मालक कैऱ्या तोडू देत नाही, बोरं तोडू देत नाही, पण बोरं तर खायचे. मग आमचं एक टोळकं तयार व्हायचं. काही करून आपण कैऱ्या पाडायच्या. प्रत्येकजण हातात दगड घेऊन निघायचं. मालक बसलेला, मालक जोपर्यंत बसलेला आहे तोपर्यंत आम्ही इकडं लपून बसलेलो असायचो. तो मालक काय 24 तास काय दगड नाही आहे किंवा झाड नाही आहे की तिथेच राहील. तो चहाला म्हणा, लघवीला म्हणा, जेवायला म्हणा, काही निमित्तानं तो तिथून हल्ला की आम्ही निघायचो. माझ्या लहानपणचा अनुभव सांगतो. निघाला की एका लेव्हलपर्यंत आम्ही सगळे एकत्र, काय होईल ते होईल, काय करून करून करेल पाहून घेऊ, हां तो त्याला काय हे करतात आम्हाला पण करता येतं, हे करायचं. पण जेव्हा एक सीमा यायची 3 टोळ्या व्हायच्या. आम्ही एकत्रच 3 टोळ्या व्हायच्या. पहिली टोळी बच्च्याने दगड मारायचा, जे होईल ते होईल, ते दगड मारायला पुढं जायची, म्हणजे त्यांची तयारी मार खायची असायची. दुसरी टोळी अशा ठिकाणी उभी राहायची, कैऱ्या पाडल्या आम्ही नव्हतो का बरोबर, आणि मार्क आमचा काय संबंध, आम्ही तिकडं चाललो होतो. म्हणजे ती अशा सीमेवर उभी राहायची की ती ह्याही टोळीत जाऊ शकते आणि त्याही टोळीत जाऊ शकते. आणि तिसरी शेवटची टोळी जी असायची, काय राव तुम्ही येते भराभरा पुढं निघून गेले, आम्हाला येतं नाही आलं, नाही तर आम्ही काय पळून होतो ना तुमच्याबरोबर. हे 3 प्रकार मी माझ्या लहानपणी अनुभवलेले तुम्हाला सांगतो. असा एक वर्ग आहे. त्यातले काही मधले आहेत, काही मागचे आहेत. तेव्हा त्यांची प्रत्येकाची नावं घेणं कारण तेही भविष्यात आमच्याबरोबरच. जायला रस्ता कुठेही त्यांना रस्ताच नाही आहे. आमचेच आहेत. आता तुमच्या बरोबर नेमकी कोणती टोळी आहे? मधली का पहिली का तिसरी? 3 टोळ्या आमच्याबरोबर, सगळे बरोबर आहेत. 3 टोळ्या आमच्याबरोबर आहेत. पण त्या ह्या पद्धतीने आहेत. दगड मारायला कोण कोण आहे? 1 2 ते पाठीमाग बसलं सगळे हे दगड मारायला आहेत. बाकीचे येत आहेत बघ. नाही येत आहेत, बरोबरच येत ते एवढ्याच अंतरावर येते की कैऱ्या पळायला लागल्या तर लगेच येऊन कुदतील. मार बसायला लागला तर आम्ही नव्हतो. असं वर्ग आहे. काय वाटतं या निवडणुकीत प्रस्तावित नशा देण्यासाठी तुम्ही पूर्ण तयारी केली आहे? हो, पॅनल उभं केला म्हणजे तयारी नाही का? आणि ते तयार केले, ठाकून ठोकून घेतले की बाबांनो पंक्चर नाही झाला पाहिजे कोणी, याची काळजी घेऊन लोक उभे केलेले आहेत. येणाऱ्याला पहिला प्रश्न विचारला, कोणी तुमचा त्या कारखान्यात आहे का लांबून जवळचा, असेल तर खात्री करून घ्या. काही हितसंबंध गुंतलेले आहेत का, खात्री. ते त्यातून चावून सुराखून निघाले, त्यांना संधी दिली. या गावचा विकास करायचा असेल, या लोकांचं इथल्या समाधान करायचं असेल, त्यांना सुखी करायचं असेल तर मंदिर केंद्रित असणाऱ्या अर्थव्यवस्थेचा विचार करावा लागेल, तरच इथं काही होऊ शकतं. विकासाच्या नावाखाली जे चाललेलं आहे, आपण स्टेडियम आणले, ही गरज नाही आहे. आज आणले आनंदाची गोष्ट आहे, पण जे चालू आहे ते बंद करून किंवा जे चालू आहे त्याला विचार न करता हा किती विकास केला तर हा सगळा पोकळ विकास राहणार आहे. या विकासाच्या नावाने लोकांचं समाधान नाही आहे, कारण हे बाबांच्या भोवती मंदिर केंद्रित अर्थव्यवस्था असं, म्हणजे आता तुम्ही मोठी माणसं आहात सगळी, एकात्म मानव दर्शन जे आहे, भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे त्याच्यामधलं जे अर्थचिंतन आहे, त्या अर्थचिंतनातला हा एक बिंदू आहे की जो प्रयत्न न करता बाबांच्या कृपेने इथं स्वाभाविकपणे उभा राहिलेला आहे. आत्ताचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं ना, आत्ता कुंभमेळा झाला. त्या कुंभमेळ्यामध्ये 1.5 महिना फक्त तो चालणार होता, 45 दिवस. पण त्याच्या भोवती, ती धर्माच्या भोवती कशी अर्थव्यवस्था उभी करता येईल हा प्रयास झाला आणि तो यशस्वी प्रयोग झालेला आहे. सुदैवाने बाबांनी तर हे आशीर्वाद दिलेलेच आहेत, काही उभं करण्याची गरज नाही, सगळं उभं आहे. त्याला फोकस केलं पाहिजे, त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, त्याच्या योजना आणल्या पाहिजे, गोरगरिबांना तिथं आधार कसा मिळेल. ही जत्रा आहे, जत्रा. ही जी जत्रा आहे ना, या जत्रेला म्हणजे मी मोकळेपणाने एक शब्द वापरतो, अख्खं गाव दुःखी आहे. त्यांनी अतिक्रमण
अतिक्रमणाचा इतका अतिरेक झालेला आहे. अतिक्रमण त्याला म्हणायचं का हा प्रश्न आहे. एखाद्या जत्रेमध्ये फुगे विकणारा असेल, एखाद्या जत्रेमध्ये बुड्ढी के बाल विकणारा असेल, एखाद्या जत्रेमध्ये पिपाण्या विकणारा असेल, ती त्या जत्रेची शोभा आहे. तुम्ही पिपाणीवाले हाकलून द्याल, बुड्ढी के बालवाला हाकलून द्याल, पाणीपुरीवाला काढून द्याल, त्या यात्रेची शोभा निघून जाईल. ती शोभा आहे इथली. आणि बाबांच्या काळापासून विकसित होत गेलेली ही शोभा आहे. बाबांचं चरित्र बघा. चरित्रामध्ये बाबांच्या द्वारकामाईच्या बाहेर आंबे विकणाऱ्या बाया, ऊस विकणाऱ्या बाया, सरपण विकणाऱ्या बाया, टांगेवाले, असा बाजाराचा उल्लेख आहे. आणि हा विकसित बाबांच्या काळापासून झालेला व्यवसाय आहे. मंदिराच्या भोवती झालेला आहे. छोट्या पाट्यांवरती विकणाऱ्यांपासून ते 5 स्टारपर्यंत इथं डेव्हलपमेंट झालेली आहे. ती बाबांच्या भोवती झालेली आहे. त्या जत्रेच्या यात्रेच्या भोवती झालेली आहे. लोकांना आकर्षण आहे त्या यात्रेचं. ती फुलवली पाहिजे, तिला संरक्षण दिलं पाहिजे. तर अतिक्रमण अमुक धमुक असं करून जो प्रकार चाललेला आहे ते उद्ध्वस्त करण्याचा प्रकार आहे. लोकांच्या खिशात पैसे असले तर ते स्टेडियममध्ये तिकीट काढून ती मॅच बघायला जातील, नाही तर कोण जाणार आहे. आणि कशा करता 40-50 हजार वस्तीच्या गावामध्ये हे मोठमोठे प्रकल्प हे लोकांकरता आहेत का? लक्षात असं येतं हे सगळं टॅली केल्यानंतर तसं नाही आहे. ते समीकरणच वेगळी आहेत सगळी. त्यामुळं आम्ही हा विचार केला आहे का गावच्या हिताकरता गावच्या लोकांना बरोबर घेऊन गावच्या प्रश्नांना सोडवत, ते साधे असतील प्रश्न, पण भूमिका घ्यायची आणि करायचा प्रयत्न करायचा. आम्ही निवडून येऊ ही नक्की आज कॉन्फिडन्स आहे. पराभव जरी झाला तरी सुद्धा सातत्याने काम करणं लोकांच्या हिताकरता हा आमचा निश्चय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाबूजी राजकारणापासून लांब आहे आणि आता अचानक निवडणूक आल्यानंतर तुम्ही सगळे एकत्र झाले, अशा पद्धतीची चर्चा आहे. कितपत हे लोक मान्य करतील तुमच्या या राजकीय भूमिका? मी राजकारणापासून दूर आहे. म्हणजे हे जे निवडणुका हे प्रकार याच्यापासून दूर आहे. समाजसेवेपासून दूर नाही आहे. आता उदाहरण सांगायचं तर त्यातला 1-2 येतात दाखवत नाही तुम्हाला. मी मंदिरात दर्शनाला चाललो होतो आणि त्या अब्दुल बाबाच्या कोपऱ्यावरती 4-5 जण छोटी छोटी एवढी दुकानं, एवढी असतील फारसं ते दुकानं, एवढी दुकानं लावतात. गेलो की नमस्कार करतात, मी नमस्कार करतो, ते त्यांच्या कामात मी पुढे निघून जातो. मी जेव्हा गेलो तेव्हा ते 3-4 जण ताठ उभे होते. मग का रे? गाडी आली. गाडी आली कशाची? म्युन्सिपाल्टीची गाडी. मग तुमची का उचलून येतात? तुम्हाला माहीत नाही का? माहिती आहे. तेवढ्यात ते 4-5 जण आले. उचला चला. हां, मी उभा राहिलो. काय उचलायचं? हे सामान उचलायचं. काय म्हणून उचलायचं? ऑर्डर आहे. कोणाची ऑर्डर आहे? म्युन्सिपाल्टीची. दाखव ऑर्डर. आता त्यातलं एक इथं बसलेलं. दाखव ऑर्डर, दाखव. ती जागा आमची खाजगी आहे. त्या खाजगी जागेच्याही निम्म्या जागेत आम्ही आहोत. तू उचलायला सांगतो. तेवढं एकदम 300 रुपये घेते. तो त्याच्या पाठीमाग त्याचा जो सुपरवायझर होता कोणी करून घ्या. चला उद्या पाहू. ते 300 रुपयाचं प्रकरण निघतं म्हटल्याबरोबर पळून गेले. ही अवस्था आहे. दुकान लावतात, पण दुकान लावल्यानंतर एक जण दुकानावर लक्ष ठेवायला आणि एक जण त्या गाडीवाल्यावर लक्ष ठेवायला. म्युन्सिपाल्टी सगळंच घेऊन जातात. त्याचं भांडवल किती? 1,500-2,000 रुपयाचं भांडवल. ते भांडवल गेल्यावर देणार कोण त्याला? ही अवस्था आहे. हा विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला मी. तुमच्यातले किती जण लहानपणापासून मंदिरात येतात मला माहिती नाही. पूर्वी चपला कुठं काढल्या जायच्या? नंदी आहे ना, नंदी आहे ना तिथं. त्या नंदीजवळ चपला काढल्या की चपला काढणारा यायचा आणि समोरच्या दुकानदाराचा धंदा व्हायचा, खिशा भरायचा. काकरे साहेब आले, त्यांनी चपला तिथं काढायचं बंद केलं. धंदा रुपयातला 2 आण्यावर 4 आण्यावर आला. म्हणजे एका बारीक चपला काढायचा निर्णय बदलल्याबरोबर धंद्याचा निर्णय बदलून गेला. तुम्ही संधी साधून प्रत्येक वेळेला दक्षिण बाजू म्हणजे गावची जी बाजू आहे तिथं भक्त कसा येणार नाही याचा बंदोबस्त केला. काय झालं? ते पत्र आलेलं आहे अतिरेक्यांचं.
आणि ते उडून देतील. काय बरं ते अतिरेकी आहे ना, ते उडून देणार. याच्यासाठी तुम्ही काय केलं? दरवाजा बंद केला. दरवाजा बंद केल्याने अतिरेकी बंद होतील. ते एवढे ते काय खडे घेऊन येणार का? आणि येणार आहेत तर ते बंद केल्याने थांबणार आहेत का? ते निमित्त करून द्वारकापासून ते गुरुस्थानपर्यंत एक बाजू म्हणजे दक्षिण बाजू म्हणजे गावची बाजू बंद करून टाकली. ती आजही बंद आहे. अतिरेकी संपले, पण ते बंद केल्या ठिकाणी ते जसंच का ही बाजू उचलायची, उचकायची आहे, घालवायची आहे. मला तुम्ही पत्रकार आहात नसाल तर खात्री करून घ्या, हार बंद आहेत असं हिंदुस्थानातलं एक गाव दाखवा, एक मंदिर दाखवा, छोटं मोठं मध्यम, एक मंदिर दाखवा की ज्या मंदिरामध्ये हार नाहीत. माझा यात्रा कंपनीचा व्यवसाय होता. मी 28 वर्ष व्यवसाय केला. वर्षातून कमीत कमी 2दा आणि तसं 3दा 4दा 5दा म्हणजे जसे पॅसेंजर भेटतील तसा मी हिंडलेलो आहे. हार नाही असं मंदिर नाही, हार गळ्यात नाही असा देव नाही. या साईबाबाच्याच वाट्याला तेवढं आलं आहे. नारळ नाही. अरे परंपरेने केव्हापासून जेव्हापासून मंदिर आणि धार्मिक हे झालं, देवाला नारळ अर्पण करणं ही सामान्य प्रथा आहे, सामान्य पद्धत आहे. नारळ बंद करून टाकले आणि काही कारणं सांगतात. हार का बंद केले? पण त्याच्यामुळं हार घालायला ते घ्यायचं, करायचं, प्रसाद द्यायचा, त्याच्यात वेळ जातो आणि भक्तांचं दर्शन होत नाही. अजून 4 कर्मचारी लावा ना. आणि किती वाईट प्रथा आहे तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हालाही माहिती आहे ती, फक्त तुम्हाला ती तुमच्या त्याच्यात व्यक्त करता येत नाही. पैसे संस्थांचे, कर्मचारी नगरपंचायतीचे, आणि त्रास ते बिचाऱ्या गरीब ते छोटे छोटे दुकानं ते पोत्यावर बसणाऱ्या गावा. आता मला नाही अनुभव आला, मला ह्या लोकांनी सांगितलं ते काय कोणती सेना नेमली ती महाराष्ट्र MSF महाराष्ट्र सेना आहे का ती शिवसेनेच्या ऐवजी? मला नाही माहिती, म्हणजे मला नाही अनुभव तिचं काही. सिक्युरिटी हां मला माहिती ती नेमली. मला कोणी अडवत नाही, अजून अडवलं नाही. काय इथं काय अतिरेकी येऊन राहिले, दरोडेखोर येऊन राहिले, डाके पडून राहिले. कशासाठी आणले एवढे? म्हणजे ते आणून त्यांच्यासाठी पगार आहे तुमच्याकडं, पण जे 600 कर्मचारी साईबाबा संस्थांचे, ज्यांचं कमीत कमी 5 वर्ष जास्तीत जास्त 20 वर्ष रिटायर होतील, आता झालेत काही, त्यांना तुम्ही परमनंट करत नाही. बरं परमनंट का करू, न पगार देत नाही. मी त्यांचं प्रकरण हातात घेतलं आहे. कळलं की साईबाबा संस्थांनी 3 वकील लावलेले आहेत. एवढं मोठं प्रकरण, 3 वकील. म्हणून एक वकील ते माझे मित्र निघाले, आमच्या संघाचे संस्थाके निघाले. त्यांना मी म्हटलं, मित्र असल्यामुळे म्हटलं, अरे का रे कशाला छळता रे यांना, तारखा घ्या ना, निकाल लावून घ्या. हो म्हणे तुम्ही तारखा कशा आणि एका तारखेत निकाल लावू. मग आम्हाला हे सांगितलेलं की तारीख पडू द्यायची नाही. आणि तुम्ही मित्र कोणाचे आहात? कर्मचाऱ्यांना सांगता की तुमच्यासाठी 3 वकील लावलेत, आणि वकील सांगतो की यांचा हुकूम असा आहे की तारीख पडू द्यायची नाही. म्हणजे तुम्ही मित्र कोणाचे आहात? बाहेर जेव्हा तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी बोलायची वेळ येते तेव्हा तुम्ही कर्मचाऱ्यांचे मित्र आहात, आणि प्रत्यक्ष त्या कर्मचाऱ्यांचे तुम्ही शत्रू आहात. मी ते प्रकरण हाताळतोय. मी निवडणुका झाल्यानंतर त्याचा निकाल लावून घेईन. रिटायर झालेत काही नाही. म्हणून कृतीचा आणि उक्तीचा काही संबंध नाही, आहे. आता ही जी आपण पत्रकार परिषद इथं घेतली, त्याचं कारण आम्ही हॉलसाठी 3 ठिकाणी विचारलेलं आहे, पण त्यांनी प्रेमात जरा नकार दिला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण जरा आम्ही जर इथं परिषद झाली तर डोळ्यावर येऊ. आम्ही म्हटलं हरकत नाही, काही हरकत नाही. आणि म्हणून मग जरा या ग्राउंडवरती आपण करूयात असं आम्ही. हे आहे, हे जे मागं लिहिलंय ना, ही अटलजींची कविता आहे.
भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह निचोड़े, बुझी हुई बाती सुलगाएं, आओ फिर से दिया जलाएं. काही असलं, आमची ओळख भारतीय जनता पक्ष आहे, आमचे विचार भारतीय जनता पक्ष आहेत. आमच्याबरोबर भारतीय जनता पक्षावरती प्रेम करणारे जुने, नवे, तरुण, आत्ताचे सगळे लोक आहे. त्या सगळ्यांना मी एकदा परत आव्हान करतो का सगळ्यांनी बरोबर यावं आणि ही जी अटलजींची ओळ आहे, आओ फिर से दिया जलाएं, आओ फिर से दिया जलाएं.